नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की माझी नणंद म्हणजे समृद्धी आमच्या घरी आलेले आहेत डिलिव्हरीसाठी. त्यांना काही दिवसापूर्वीच बाळ झालेलं आहे आणि त्या आता घरीच आहेत. तर उद्या त्यांचा बड्डे आहे. बड्डेसाठी त्यांना करायची आहे शॉपिंग. तर ती शॉपिंग करायला मी आणि समृद्धी चाललेलो आहे बाहेर. सध्या ना पाऊस चालू आहे, त्यामुळे आमच्या घरात जरा इकडे तिकडे कपडे पडलेले आहेत. पण ठीक आहे, त्याचं काही नाही आहे. आता आम्हा दोघीला जायचं आहे दुकानात कपड्याच्या खरेदी करायला. तर घराजवळच एक दुकान आहे, तिथे आम्ही जाणार आहेत. इकडे ना बाळ झोपलेलं आहे आणि बाळाला घरी ठेवून आम्ही जाणार आहे आता खरेदीला. इकडे बाळाची आई आवरून तयार झालेली आहे. आज त्या पहिल्यांदाच बाहेर जाणार आहेत, म्हणजे असं स्वतःच्या कामासाठी म्हणा किंवा काही खरेदी करण्यासाठी. आतापर्यंत घर, दवाखाना वगैरे अशा गोष्टी झाल्या, पण त्या व्यतिरिक्त कुठे बाहेर जाणं झालं नाही आहे. तर आता बाहेर जाताना मस्तपैकी स्वेटर, त्यानंतर कान वगैरे बांधून जातील. तू आणि तिची आजी पण झोपलेली आहे, म्हणजे घरातल्या सगळ्यांना झोपून आता आम्ही दोघी बाहेर चाललोय. चला निघूया. बाहेरून जाऊन आम्ही घरी आलोय. समूसाठी शॉपिंग केली, त्याने ड्रेस घेतलेले आहेत. कसे घेतले ते थोड्या वेळाने दाखवतो. आता घरी आलोय तर दोन्ही बाळं आमची झोपून उठलेली आहेत. नीतू झाली झोप? आई हे बघ, मला काय मिळालं फुलमध्ये. काय आहे ग बघू? हे बघ. मस्तच. आणि फुलमध्ये कपकेक पण मिळालं. नीतूच्या मैत्रिणीचा शाळेत बर्थडे होता, तर त्यांनी हे गिफ्ट वाटप केलेले आहेत. बघा याच्यामध्ये काय काय आहे बघूया आपण. काय घेतलं दाखव. चॉकलेट पण दिले. काकूने कुठल्या? मुलीच्या. क्रेयॉन्स मिळालेले आहेत, शार्पनर आहे आणि हे काय आहे बघितलं का? टायरवालं इरेझर आणि या पेन्सिल आहेत. बुक पण मिळालेलं आहे, डॉट टू डॉट हे कनेक्ट करायला. कलर पण केलं काय नीतूने? छान. मी उद्या खाणार आहे. वा वा वा, ठेवून दे. ही आहे समूची शॉपिंग. हा ड्रेस आहे 2 पीस. आता आत्या ओपन करून दाखवतात. समू गेलात बाळाला घ्यायला. कलर खूप सुंदर आहे, मला कलर आवडला. हा आहे दुसरा ड्रेस. हा 1 पीस आहे. हा आहे 1 पीस, ब्लॅक कलरचं आहे, पण घातल्यानंतर खूप छान दिसतोय. नीतू माझी ना खूप शहाणं बाळ आहे. ती रोज टिफिन संपून येते, हो ना? नीतूला ना आम्ही अर्धी किंवा एक छोटीशी चपाती देतो, ती पण ती संपवत नाही. कधीतरी संपवते, नाहीतर नेहमी माघारी आणते, हो ना? आत्ता ना मला खूप जास्त भूक लागली, तर बरेच दिवसापासून आम्ही हा खाकर आणून ठेवलेला. बरेच म्हणजे आत्ता 4-8 दिवसापूर्वी. तर आता आपण ओपन करूया. बालाजीचा हा खाकरा ना मस्त आहे खरं तर. आम्ही बरेचसे खाकर असं ट्राय केलेले आहेत, पण काही वेळा आम्हाला आवडतात. पिझ्झा? तू पिझ्झा बनायला लागले याला. बरेच वेळा आम्हाला आवडतात, बरेच वेळा आवडत नाही, पण हा छान वाटला. तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे, क्रंची पण आहे. खाऊन झालेलं आहे, आता स्वयंपाकाला लागते. आजच्या जेवणात आमटी आणि भाकरीच बनवणार आहे. पटकन करून घेऊया. आणि आता बाळाच्या आईने नवीन ड्रेस घातलेला आहे, जो की त्यांना खूपच छान दिसतोय. मस्त आहे. मस्त वाटतंय, मस्त एकदम कम्फर्टेबल वाटतंय ना. आणि नीतूला पण ना आत्तूनं जी ॲक्शन केली तीच सेम करायची आहे. नीतूचा पण ड्रेस बघा ना किती सुंदर आहे. नवीन आई बाबाने आणलंय. ओके. स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. आजच्या जेवणामध्ये बनवलेली आहे मुगाची आमटी आणि भाकरी. या सर्वांनी जेवायला. समृद्धीचा उद्या बड्डे आहे, तर आम्ही केक बनवलेला. आणि केक तसा मी गुपचूपच बनवत होते, पण सगळ्यांना कळालं. आता घरात एकत्रच फिरतो त्यामुळं कळतंच ते. आणि नीतूला पण कळालं, तर नीतू लगेच मागं लागले की आई आता आपण केक कट करूया. तिला म्हटलं की आपण 12पर्यंत थांबूया, पण ती म्हणते की नाही आई आत्ताच करायचं, बड्डे आत्ताच करायचा. तर रात्रीचे 10:15 वाजलेत. केक कसा बनवलाय ते अगोदर दाखवते. हा आहे आपला आजचा केक. हा केक मी बनवलेला आहे ज्वारीच्या पिठापासून आणि तो आपल्या एअर फ्रायरमध्ये बनवलेला आहे. छान झालेला आहे. आता आपण कट करूया. केकवर ना मी भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या आणि टरबुजाच्या बिया टाकलेल्या आहेत.
कडेने डाळिंबाचं डेकोरेशन केलेलं आहे, त्यामुळे आपला केक खूपच सुंदर असा दिसत आहे. एअर फ्रायरचा ना खरंच फायदा झालेला दिसतोय. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. आमच्याकडे आता 12 वाजेपर्यंत थांबायला वेळ नाहीये, कारण आम्हाला केक खायचा आहे. तर आता आम्ही केक कट करतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर समू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे नितू. कसं झालं केक? आज ना आम्ही पहिल्यांदा ज्वारीचा केक बनवलेला आहे आणि हा केक एवढा सुंदर झालाय ना, सगळ्यांनाच आवडला. म्हणजे मी केल्यावर मी माझं नाही कौतुक करत, पण खूपच छान झालंय आणि अगदी कमी वेळामध्ये, म्हणजे 10 मिनिटामध्ये मी याचं मिश्रण बनवलं आणि 15 मिनिटात बेक केला, तो पण एअर फ्रायरवरती. त्यामुळं मेहनत तर अजिबात लागलेली नाहीये. अगदी कमी वेळात, कमी खर्चात आणि हेल्दी केक बनलेला आहे. तुम्हाला पण याची रेसिपी पाहिजे असेल ना तर कमेंट करा, खूप छान बनेल आणि हेल्दी खायला मिळेल काहीतरी. छान केक केलाय. माझ्या नितूला पण ना खरंच खूप केक आवडलेला आहे आजचा. क्रंची केलंय. हे बघा, इकडे ना नितूचं डोरेमॉन आहे आणि नितू मागे लागले की आई डोरेमॉनला केक चार. आता ती चाली चारायला. खाते का डोरेमॉन? धर रे बाबा डोरेमॉन, खा तू केक खा. कोण म्हणताय आई? मी म्हणते थँक्यू आई. वेलकम नित्या. बांगीच्या कलर रंग आत्तूच्या बर्थडे निमित्त ना नितूचा एक डान्स परफॉर्मन्स पण झालाय. लाल लाल कलरची बांगडी गाण्यावरती तिने डान्स केला आणि गाणं पण म्हटली. लिरिक्स एवढे जमले नाहीयेत, पण तिने म्हणण्याचा चांगला प्रयत्न केलाय. तिला एवढं गाणं येतं हे आम्हाला पण आजच कळलं. छान म्हटलं बरं का बबू. तर आमचं आता सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. थोड्या वेळातच आता झोपायचं आणि उद्या असणार आहे समूचा बर्थडे. त्यावेळी सगळे येणार आहेत, अमोल दादा वगैरे, आणि समूला छान छान गिफ्ट आणि सरप्राईज मिळणार आहेत. तर समू आता म्हणतात वहिनी, आणि समूला काय गिफ्ट मिळणार आहे नाही मला आधीच माहीत आहे बरं का अमोल दादाकडून. तर बघूया आता उद्या होईल सेलिब्रेशन. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा. गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया.